मंडळी, आपण पारू मालिका 16 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आमच्याकडे पाऊस असल्यामुळे एपिसोड शूट नाही करता येते, त्यामुळे समक्ष आणि अहिल्या गेलेले असते चौपाटीला. मग तिथे श्रीकांत म्हणतो की असे क्षण आपल्याला पुन्हा जगता येईल का? असा एकांत कधीही मिळणार नाही, त्यासाठी आत्ताच आपण जगून घेऊया. म्हणून तो बोलतो की मी ना आईस्क्रीम आणतो, एकच आणतो, ती अर्धे अर्धे करून आपण खाऊया. मग तो रोडच्या पलीकडे जातो आईस्क्रीम आणण्यासाठी. तिथे मग पी आलेला असतो सूर्यकांत कदमचा. तो बोलतो की मी सांगेपर्यंत तुम्ही काही तिथे करायचं नाही म्हणून त्याच्या माणसाला. आणि मग तो आईस्क्रीम आणायला गेलेला असतो, तर तो येत असतो इकडे अलीकडे. तर तिथे तो पी त्याला मध्ये घेतो आणि विचारतो की इथं ॲड्रेस सांगा म्हणून. तो ॲड्रेस सांगायला जाणार तेवढ्यातच त्याला गाडीमध्ये खेचून घेतात आणि पळून जातात. आणि मग अहिल्या मोहनला फोन करतो. श्रीकांतला म्हणतो की माझा संबंध अहिल्याशी आहे, पण तो तुझा प्रेम आहे ना, म्हणून मी तुला उचललेला आहे. आणि वहिनींना सांग ना, माझा प्रोजेक्ट हे करण्यासाठी माझे ना 200 कोटी अडकलेले आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. त्यांना सांगतोय की ते गावाच्या सह्या घेऊन द्या मला, तर त्या माझं ऐकतच नाही आहेत. म्हणूनच तर मी एवढं मोठं पाऊल उचललं. म्हणून खूप महत्त्वाचं काम आहे. 200 कोटीच्या ऐवजी मला 1000 कोटी मिळणार आहेत, त्यासाठी तर मी एवढं हे करतोय. पण अहिल्या अजिबात असं ऐकत नाही, म्हणून तर मी सगळं केलेलं आहे. तर मग म्हणतो की मला ना याच्यासाठी अहिल्याचा फोन यायला पाहिजे. तेवढ्यात तिथे अहिल्याचा फोन येतो आणि मग तो म्हणतो बोला ना वहिनी. तिथे की श्रीकांतला काहीही करायचं नाही, तुझे जे काय दुश्मनी आहे ती माझ्यासोबत आहे. आणि मग आदित्य आणि प्रीतम घरी आलेले असतात, तर घडलेला सगळा प्रकार सांगत असते अहिल्या. आणि मग हे सगळं कुणी केलं म्हणून प्रीतम विचारतो. ती बोलते सूर्यकांत कदमने. तर का केलं म्हणून विचारतो प्रीतम. तर मग ती म्हणते आपल्याकडे मी जे गाव दत्तक घेतलेलं आहे ते गाव त्याला पाहिजे आहे आणि तिथे त्याला प्रोजेक्ट उभा करायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस गावच्या सगळ्या सह्या घेऊन देईल त्या टायमिंगला तो आपल्याला श्रीकांतला परत करेल. अहिल्या बोलतो काळजी करू नको, मी सोडून आणेन बाबाला. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.